शक्तीपीठ महामार्ग विरोधात सांगली शेतकऱ्यांचे आंदोलन. जिल्ह्यातून प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन छेडलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघटना समितीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवेमुळे हजारो शेतकऱ्यांची जमीन जाणार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शेतकऱ्यांचा दावा आहे की या महामार्गाची कोणतीही गरज नसताना राज्य सरकार जबरदस्तीने प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक शेतकऱ्यांनी याला विरोध दर्शवूनही सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी आंदोलकांनी शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका घेत सरकारला इशारा दिला आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे त्या मागणीसाठी शेतकरी गेली 2 वर्ष झालं टाओ फोडून शासनाला सांगतोय. अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे, अनेक निदर्शनं करून शासन दरबारी वारंवार निवेदन देऊन अनेक हजारो हरकती या शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत. शक्तीपीठ महामार्गाला आमची 1 इंच जमीन द्यायची नाही अशा पद्धतीचा शेतकऱ्यांचा पवित्र असताना शेतकऱ्यांच्यावर हे जे काही शक्तीपीठ महामार्गात लादण्याचं धोरण शासन करत आहे त्याच्या विरोधात आज आम्ही निदर्शनं करत आहोत. शक्तीपीठ महामार्ग का कशासाठी करताय हा प्रश्न गेली 2 वर्ष शेतकरी विचारतोय. रत्नागिरी नागपूर सारखा राष्ट्रीय महामार्ग समांतर असताना कुणीही मागणी न केलेला, गरज नसताना फक्त बागायत जमिनी उद्ध्वस्त करण्यासाठी, बड्या भांडवलदारांना पोचण्यासाठी आणि प्रचंड मोठा भ्रष्टाचार करण्यासाठी जर शेतकऱ्यांना मातीत घालणार असाल तर मग आम्ही लढणार, आम्ही जमीन वाचवणार, आम्ही 1 इंच जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही. आमचं रक्ताचं पाणी झालं तरी चालतंय पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे. कुठल्याही बाबतीत सांगली जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. आज शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा शहीद दिन या स्वातंत्र्यासाठी ते फासावरती गेले. आमची जमीन वाचवण्यासाठी आम्हाला फाशी घ्यावी लागली. नसेल तर आलेल्या अधिकाऱ्याला वावरामध्ये झाडाला लटकावून लावावं लागलं. त्यांना शासनाला फाशी द्यावी लागली तरी आम्ही मागं पुढे बघणार नाही. पण आमची 1 इंच जमीन शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही अशा पद्धतीची आम्ही भूमिका आज आम्ही घेतोय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.